राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. मक्कामध्ये हज दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 310 जणांचा मृत्यू, 450 जखमी. जितेंद्र आव्हाड, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात सनातन संस्था बदनामीचा खटला दाखल करणार. धर्माबादहून सिरसखेडकडे जाणारी देशी दारू ऑटोसह पकडली. राजश्री शाहू नगर गोकुंदा येथे चोराचा सुळसुळाट. अज्ञात चोरटे 2.5 लाखाचा ऐवज लंपास करून चोरटे पसार. मुखेडच्या नगरपालिका उपाध्यक्षपदी सौ मनीषा गरुडकर यांची बिनविरोध निवड. आता बातमीपत्र विस्ताराने. मक्कामध्ये हज दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 310 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 450 जण जखमी झाले आहेत. रॉयटर्सने सौदी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार चैतानाला दगड मारण्याच्या परंपरेवेळी ही चेंगराचेंगरी झाली. सौदी अरबमध्ये गुरुवारी ईद होती, यामुळे मक्क्याच्या मुख्य मशिदीत खूप गर्दी झाली होती. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी हज यात्रींची संख्या वाढल्याने मक्क्याच्या मुख्य मशिदीत उभे राहण्याची जागा वाढविण्यात येत आहे. सौदी चॅनलने दिलेल्या बातमीनुसार या ठिकाणी 20 लाख जण उपस्थित होते. दुर्घटनेची अधिक माहिती अजून येणे बाकी आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सनातन संस्था बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचे संस्थेचे संजीव कुन्हाळकर आणि हिंदू विधिज्ञ परिषदेचे अभिवक्ता ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सांगितले. चुकीचे वृत्त प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, असे ते म्हणाले. मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रुद्र पाटील आमच्या संपर्कात नाही. तो आमच्या संपर्कात आला तर त्याला पोलिसांना शरण जाण्यास सांगू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, प्रवरा येथील विखे पाटलांच्या कारखान्याने वीज निर्मितीचे 2000 कोटी बुडवले असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. सध्या राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळतोय, त्यामुळे विखे पाटलांनी पैसे परत करावेत, यासाठी आम्ही न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत. पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी समीर गायकवाड सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता नव्हता. त्याला संस्थेकडून कोणताही मोबाईल देण्यात आलेला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आम्ही आरोपींना कोणतेही निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिलेले नाही. आम्हाला ते निरपराध वाटतात, असेच आम्ही सांगितलेले आहे. इचलकरंजीकर यांनी सांगितले. पानसरे हत्येचा सनातन संस्थेशी कसलाही संबंध नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. माजी पोलीस अधिकारी समशुद्दीन मुश्रीफ हे कायम सनातन संस्था आणि हिंदू विरोधात द्वेष भावनेने बोलतात. बुद्धिभेद करण्याचे काम ते करीत आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधातही न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. धर्माबाद तालुक्यातील सिरसखोडकडे जाणारा ऑटो त्यामध्ये देशी दारूचा एक बॉक्स अवैधरित्या विना परमिशन विक्री करण्यासाठी नेत असता वेळेस पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी पाठलाग करून पकडला. बॉक्समध्ये 48 बॉटल, त्याची किंमत 2484 रुपये व ऑटो असा एकूण 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपी साहेबराव यादवराव पवार यांच्यावर 5315 कलम 65 वरून महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश विसर्जनाच्या काळात कोणी गैरप्रकारे अडथळा निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही व रात्री 10 वाजल्यानंतर डीजे वाजविल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल व मिरवणुकीत मद्यपान करून येऊ नये, असे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले व कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच अवैध देशी दारू विक्री करू नये, केल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले. अवैध दारू नेणाऱ्या आरोपीचा तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे हे करीत आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. राजश्री शाहू नगर गोकुंदा किनवट येथे मंगळवारी रात्री 2 ठिकाणी चोऱ्या झाल्या. यात अज्ञात चोरट्यांनी 2.5 लाखाचा ऐवज लंपास केला. यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास राजश्री शाहू नगरातील देवेंद्र गुलाब क्षीरसागर या शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी घरामागील खिडकीची जाळी काढून आतमध्ये प्रवेश केला व गोदरेज अलमारी फोडून त्यातील 62 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 तोळा चांदी व 15,000 रुपये रोख असा एकूण 2 लाख रुपयाचा ऐवज चोरटे घेऊन पसार झाले. विशेष म्हणजे क्षीरसागर कुटुंब घरातच झोपलेले होते, परंतु चोरट्यांनी बाहेरून घराची दारे बंद केली होती. त्याच परिसरात रमेश मारुती कोंबे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून रोख रुपये 6,800 रुपयांचा, भ्रमणध्वनी असा एकूण 12,000 रुपयाचा ऐवज लंपास केला. या दोन्ही चोरीत साम्य आढळले. यामुळे चोरटे एकच असावेत असा अंदाज आहे. अलीकडच्या काही दिवसापासून पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त बंद केली आहे. यामुळे किनवट पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. पोलिसांनी गस्त पूर्ववत सुरू करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे, अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे. मुखेड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ मनीषा चंद्रकांत गरुडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुखेड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संजय बेळीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे नूतन उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया नगरपालिका कार्यालयात घेण्यात आली. देगलूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या सौ मनीषा गरुडकर यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे उपनगराध्यक्षपदी सौ मनीषा गरुडकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घोषित केले. नूतन उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाल आगामी 6 महिन्यासाठी असल्याची चर्चा होत आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. नागपूर शेतकऱ्यांच्या समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचवायच्या आहेत, पण प्रथम त्याचा शोध घ्यावा लागेल. माजी कृषी मंत्री शरद पवारांचा टोला. मक्का चेंगराचेंगरीत कुठल्याही भारतीयाचा मृत्यूचे वृत्त नाही, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. बकरी ईद मानवी जीवनातील त्याग व समर्पण या उदात्त मूल्यांचे स्मरण देते. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व समृद्धी आणो. राज्यपाल. हार्दिक पटेल प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी 29 सप्टेंबरपर्यंत स्थगित. शेतकऱ्यांना FRPची थकबाकी महिनाभरात अदा करण्याच्या हमीनंतर ऊस गाळपाची परवानगी, मंत्री समितीचा निर्णय. हवामान अंदाज. आज 29°C ते 31°C आहे. उद्या दिनांक 25 सप्टेंबर 2015 चे हवामान अंदाज 31°C ते 33°C राहील. पावसाची शक्यता मध्यम. आजचे सुविचार. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. किशोरी ठाकूर. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. मक्कामध्ये हज दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 310 जणांचा मृत्यू, 450 जखमी. जितेंद्र आव्हाड, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात सनातन संस्था बदनामीचा खटला दाखल करणार. धर्माबादहून सिरसखेडकडे जाणारी देशी दारू ऑटोसह पकडली. राजश्री शाहू नगर गोकुंदा येथे चोराचा सुळसुळाट, अज्ञात चोरटे 2.5 लाखाचा ऐवज लंपास करून चोरटे पसार. मुखेडच्या नगरपालिका उपाध्यक्षपदी सौ मनीषा गरुडकर यांची बिनविरोध निवड. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.